नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो. PSI जर व्हायचं असेल तर अगोदर दोनच रस्ते होते. एक तर सरळ सेवा परीक्षा द्या किंवा मग तुमची हळूहळू जी आहे तर ती पदोन्नती होणार, डिपार्टमेंट मार्फतच पदोन्नती होणार. पण जो तिसरा जो रस्ता आहे तो आता खुललेला आहे. म्हणजे ऑलरेडी तो अगोदर होता, पण काही दिवस जे आहेत काही वर्षापूर्वी जो आहे तो बंद केला होता. हा रस्ता आता पुन्हा सुरू झालेला आहे. तो आहे LDCE, लिमिटेड डिपार्टमेंट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. म्हणजे पोलीस विभागाचेच असे काही कर्मचारी, त्यांच्यासाठी एक स्पेशल स्पर्धा परीक्षा होणार आणि पदोन्नतीनं PSI बनण्यापेक्षा त्यांच्यात जर कुवत असेल तर त्यांच्या त्या ॲबिलिटीच्या आधारे ते लवकर PSI होऊ शकतील, याच्यासाठी ही परीक्षा आहे. तर चला आता ह्या परीक्षेचा संपूर्ण आपण काय करणार आहोत, एक खोलवरती बारीक अभ्यास करणार आहोत आणि बघूया PSI होण्यासाठी कुठले कुठले रस्ते आहेत तर ते आहेत ना. आता डिपार्टमेंटल PSI LDC परीक्षा 2022 मध्ये का बंद झाली होती ते देखील आपण पाहू. आता PSI पदे कोणत्या नवीन प्रमाणात भरती केल्या जाणार आहे, म्हणजे 3 रस्ते जे आहेत तर ते 50, 25, 25 कोणत्या ते पाहणार आहोत. LDCE साठी पात्रता काय आणि वयोमर्यादा काय ते देखील पाहणार आहोत. या परीक्षांचं स्वरूप लेखी, शारीरिक आणि कसं असणार आहे ते देखील पाहणार आहोत. ज्येष्ठता, सिनियरिटी कशाच्या आधारावर ठरणार आहे हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर बघा, आता पार्श्वभूमी समजून घेऊया. बघा, 25 फेब्रुवारी 2022च्या शासन निर्णयानुसार LDCE लोकल डिपार्टमेंट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ही जी आहे तर ही परीक्षा काय झाली होती, रद्द झाली होती. भरतीचं प्रमाण जे आहे तर ते 50%. राज्य शासनाने सांगितलं होतं की एकतर तुम्ही सरळ सेवेमार्फत घ्या, ग्रुप बी मधून घ्या किंवा नंतर मग पदोन्नतीने द्या, म्हणजे प्रमोशन द्या. या पद्धतीने फक्त काय आहे, पोलीस सब इन्स्पेक्टर होणार आहे. 3 ऑक्टोबर 2023 रोजी DGP ऑफिसने परीक्षा पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव दिला होता. 2023ला काय दिला होता, प्रस्ताव दिला होता. आणि 1 सप्टेंबर 2025 रोजी राज्य शासनाने LDCE परीक्षा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे ज्या खरोखर आपल्या पोलीस बांधवांची खरोखर ॲबिलिटी आहे, कुशाग्र बुद्धिमत्ता आहे आणि ते एलिजिबल आहेत. ठीक आहे, सरळ सेवेनं तर तुम्ही लोक टेस्ट करून घासून चेक करून नंतर घेताय, तर मग ऑलरेडी डिपार्टमेंटमध्ये देखील असे काही माणसं आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा एक स्पर्धा परीक्षा जर असली तर काय म्हणता येईल की योग्यतेला जो आहे तर तो व्यवस्थित न्याय मिळू शकतो. म्हणून ही परीक्षा जी आहे तर ती सुरू करण्याचा विचार शासनाने घेतलेला आहे. आता भरतीतील प्रमाण जे आहे, PSI पदे आता 50, 25, 25% या प्रमाणात भरली जाणार आहे. म्हणजे 50% सरळ सेवेमार्फत MPSC मार्फत, 25% LDCE मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा होणार आहे. देन 25% पदोन्नती, ज्येष्ठता आणि गुणवत्ता, सिनियरिटीच्या नुसार काय होणार आहे, प्रमोशन होणार आहे. आता याची पात्रता आणि अटी काय, सध्याचे कार्यरत पद जे आहे तर ते शिपाई, नाईक, हवालदार आणि सहाय्यक या पदावरती असायला पाहिजे. PSI ची शैक्षणिक पात्रता आणि सेवा काय आहे, SSC कमीत कमी 6 वर्ष पाहिजे आणि तुमचं अखंड सेवा झालेली पाहिजे. कसल्याही प्रकारचा डाग डब्बा म्हणा किंवा कसल्याही पद्धतीची सस्पेन्शन तुमचं नसलं पाहिजे. जर तुमचं 12वी झालं असेल तर तुम्हाला 5 वर्ष जे आहे तर ती अखंड सेवा तुमची झाली पाहिजे. पदवीधर असाल तर कमीत कमी 4 वर्ष जी आहे तर तुमची अखंडित सेवा जी आहे तर ती असायला पाहिजे. वयोमर्यादा कमी म्हणजे जास्तीत जास्त जी आहे तर ती 35 वर्षापर्यंत असायला पाहिजे 1 एप्रिल रोजीपर्यंत. आणि मागासवर्गीयांसाठी जी आहे तर ती 5 वर्षाची काय एक अतिरिक्त सूट दिलेली आहे. आता वयोमर्यादा उमेदवाराविरुद्ध, ठीक आहे वयोमर्यादा तर नाही, बाकी काही आहे. उमेदवाराविरुद्ध कोणतीही विभागीय चौकशी ही व्हायला नको, कोणत्याही चौकशी तुम्ही अटकायला नको. गुन्हा किंवा शिक्षा जी आहे तर ती झालेली असायला नको. ठीक आहे, हा एक मुद्दा आहे. खोटी माहिती दिल्यास उमेदवाराला अपात्र ठरवण्यात येईल आणि शिस्तभंगाची कार्यवाही होईल, ती वेगळं नाव. आता परीक्षा जी आहे तर ती 2 टप्प्यात होणार आहे. ठीक आहे, LDCE म्हणजे पहिली जी आहे तर ती लेखी परीक्षा होईल तुमची. देन मग तुमची होणार आहे शारीरिक चाचणी. अभ्यासक्रम आणि स्वरूप जे आहे तर हा काय ठरवणार आहे, MPSC ठरवणार आहे. आणि फक्त लेखी परीक्षेत पात्र उमेदवारांनाच नंतर शारीरिक जी चाचणी आहे त्याच्यासाठी बसता येईल. आणि नंतर कट ऑफ जे आहे तर ते कट ऑफ MPSC मार्फतच काय होईल, जाहीर होणार आहे. म्हणजे अंतिम गुणमालिका जी आहे तर ती लेखी आणि शारीरिक यांची जी असणार आहे ती असणार आहे. देन यांची एक प्रतीक्षा यादी पण असणार आहे, वेटिंग लिस्ट पण असणार आहे. जशी बाकीच्या सगळ्यांची कशी वेटिंग लिस्ट असते, एकदा निकाल लागला की जे लोक भरती झाले त्यांची, आणि काही लोकांना जर समजा दुसरं वेगळं पद मिळालं किंवा दुसरीकडे नोकरी मिळाली तर ते पद सोडून जातात. मग स्लायडिंग हिशोबानं, आरक्षणाच्या हिशोबानं तर कुठला व्यक्ती सोडून गेला त्या हिशोबानं, स्लायडिंगच्या हिशोबानं काय आहे की वेटिंग लिस्टमधून माणसं भरल्या जातात, म्हणून वेटिंग लिस्ट देखील लागणार आहे. सिनियरिटी जी आहे तर ती देखील असणार आहे. आणि फायनल रँक जे आहे
तर ती तुमच्या मार्कावरच आधारित असणार आहे. गुणांचे प्रमाण जे आहे तर MPSC परीक्षा जी आहे तर ती लेखी आणि शारीरिक घेणार त्यात 70% पेक्षा जास्त असायला पाहिजे. आणि महाराष्ट्र पोलीस अकॅडमी परीक्षा गुण म्हणजे ही वेगळी होणार आहे, तर त्यामध्ये तुमचे 30% पेक्षा जास्त असायला पाहिजे. आणि LDC मध्ये आरक्षण लागू नाही, कारण काही प्रकरण जे आहे तर ते काय म्हणता येईल की सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. म्हणून आता महत्त्वाच्या बाबी काय आहे, अर्ज करताना स्वयं घोषणा प्रमाणपत्र अनेक्स्चर ए तुम्हाला आवश्यक आहे. अनेक्स्चर ए काय आहे ते तुम्हाला ज्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन येईल तर त्यावेळेस ते अनेक्स्चर ए तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. फक्त खरी माहिती जी आहे तर ती मान्य होईल. गृह विभाग मागणी पाठवेल आणि MPSC जे आहे तर ते काय करणार आहे, परीक्षा घेणार आहे. नंतर परीक्षेनंतर नियुक्ती महाराष्ट्र पोलीस अकॅडमीमध्ये प्रशिक्षण होईल. ठीक आहे, तुमचं ट्रेनिंग होईल आणि नंतरच मग तुम्हाला काय मिळेल की जॉईनिंग मिळेल. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण आता ही LDC जी लिमिटेड डिपार्टमेंट कॉम्पिटेटिव्ह एक्झाम याबद्दल माहिती पाहिली. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी असतील तर तुम्ही नोंदवू शकता. आतापर्यंत एवढंच. ठीक आहे, आता पुरतं एवढंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. राम राम.